तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, गतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना असतात त्यांची क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करून घेणं या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो आणि ही एक कशी आहे, अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. कसं असतं की वैज्ञानिक शाखांमध्ये जे काही उपलब्ध ज्ञान आहे त्याची सत्यता पडताळून पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य आहे. परंतु इतिहासाच्या संशोधनामध्ये काय होतं की प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणं आपल्याला शक्य नसतं, कारण त्या घटना ज्या आहेत त्या घटना इतिहासातल्या घडून गेलेल्या असतात आणि त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो आणि त्या घटनांची पुनरावृत्ती आपल्याला कधीही करता येत नाही आणि सार्वकालिक व सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणं आपल्याला मुळी शक्य नसतं आणि म्हणून या इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धत किंवा प्रत्यक्ष निरीक्षण या गोष्टीचा अवलंब आपल्याला करता येत नाही. आता आपल्याला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी काही तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. का? कारण ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि ज्या लिपीचा वापर केला गेला असेल त्याचं वाचन करण्यासाठी, त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता आपल्याला असते. त्याच्यानंतर अक्षरवाटिका म्हणजेच अक्षरांचं वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ, त्या कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास आपल्याला ते मदत करू शकतात. त्याच्यानंतर इतिहास तज्ज्ञ काय करतात की ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे म्हणजे त्या काळातल्या गोष्टींच्या विश्लेषणाच्या आधारावरती दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची काय करतात, पडताळणी करू शकतात. तर मुलांनो, याच्यानंतर इतिहास संशोधनाच्या पद्धती आपल्याला पाहिजेत. यामध्ये बघा पहिली जी पद्धत दिलेली आहे, पहिली जी पायरी दिलेली आहे ती म्हणजे ऐतिहासिक साधनांचं संकलन करायचं आणि त्याचं तौलनिक विश्लेषण म्हणजे स्पष्टीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे माहितीचं स्थलकालात्मक संदर्भ आणि संकलनात्मक चौकटीचं आकलन आपल्याला करून घेता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणं. त्याच्यानंतर आहे संभाव्य परिकल्पना मांडणं, इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन करणं आणि उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. तर यासारख्या काही इतिहास संशोधनाच्या पद्धती आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. आपण ज्या इतिहास संशोधनाच्या पद्धती पाहिल्या त्या इतिहास संशोधनाला सहाय्यभूत होणाऱ्या काही विविध ज्ञानशाखा आणि काही संस्था आहेत. उदाहरणार्थ बघा की पहिला आहे पुरातत्व, म्हणजे जुन्या काळातील सापडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या पुरातत्व शाखेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आहे अभिलेखागार, म्हणजे जुन्या काळातली सापडलेली जी काही कागदपत्रं आहेत जशीच्या तशी आपल्याला ती अभिलेखागारमध्ये पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आहे हस्तलिखितांचा अभ्यास, म्हणजे न छापता हातानं जी लिहिलेली माहिती असते, हस्तलिखित असतात, तर त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इतिहास संशोधनामध्ये सहाय्यभूत होऊ शकतो. त्याच्यानंतर पुराभिलेख, जुन्या काळातले काही लेख असतील. अक्षरवाटिका शास्त्र, हे खडक भिंतीवर वेगवेगळ्या अक्षरांच्या माध्यमातून तिथं अभ्यास आपल्याला हा करता येतो, अशी जी शाखा आहे अक्षरवाटिका शास्त्र. त्याच्यानंतर भाषा रचनाशास्त्र, भाषेचा अभ्यास करणारी ही शाखा आहे. त्याच्यानंतर नाणकशास्त्र, म्हणजे नाण्यांचा अभ्यास करणारी ही शाखा म्हणता येईल आपल्याला. आणि वंशावळीचा अभ्यास, म्हणजे पूर्वजापासून चालू पिढीपर्यंतचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला वंशावळीचा अभ्यास करणारी शाखा असं म्हणतात. तर या सर्वांचा इतिहास संशोधनामध्ये आपल्याला खूप काय होतो, उपयोग होत असतो. याच्यानंतर आपल्याला इतिहास लेखनाची परंपरा हा मुद्दा अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा इतिहास लेखन म्हणजे काय आणि इतिहासकार म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागेल. तर इतिहास लेखन म्हणजे काय बघा की वेळोवेळी आपल्याला मिळालेल्या पुराव्यांचे
चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, या मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला काय म्हटलं जातं, इतिहास लेखन असं म्हणतात. म्हणजेच पुराव्याचं संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी ज्या लेखन पद्धतीत करतात त्याला इतिहास लेखन असं म्हणतात. आणि या इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणारा जो संशोधक आहे त्याला काय म्हटलं जातं, तर इतिहासकार असं म्हटलं जातं. बघा, तर काय होतं की इतिहासाची मांडणी करत असताना भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे त्या घटनेची नोंद घेणं, ज्ञान करून देणं इतिहासकाराला शक्य नसतं. आणि म्हणून इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार काय करतो की भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो आणि त्याला ते वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे याच्यावरती अवलंबून असतं. आणि त्यावरून तो काय करत असतो, निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करत असतात. तर प्राचीन काळामध्ये बघितलं तर इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु लोकांना भूतकाळाची जाणीव नव्हती किंवा जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही. तर वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या, त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळामध्ये सुद्धा भासत होती. आणि म्हणून त्या काळामध्ये काय केलं जायचं, तर गुहाचित्रांद्वारे स्मृतींचं जतन करून ठेवलं जायचं. कहाण्यांचं कथन, गीत, पोवाड्यांचं गायन यासारख्या परंपरांमुळे काय झालं होतं, जगभरातील संस्कृतीमध्ये हे अतिप्राचीन काळापासून या गोष्टी अस्तित्वात होत्या. आणि आधुनिक काळामध्ये काय झालं, आधुनिक इतिहास लेखनात या परंपरांचा साधनांच्या स्वरूपामध्ये उपयोग केला जातो. म्हणजे जर आपल्याला इतिहासाची साधनं शोधायची असतील तर आपण काय करू शकतो, ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत या जुन्या गोष्टींचा वापर करून आपण काय करू शकतो, इतिहास लेखन करू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, हे तुम्हाला माहीत आहे का, तर हे आहे फ्रान्समधील लूव्र हे संग्रहालय. या संग्रहालयामध्ये विविध आपल्याला काय पाहायला मिळतात, वस्तू पाहायला मिळतात. तर या लूव्र संग्रहालयातील हा आहे सर्वात प्राचीन शिलालेख. यामध्ये जर आपण पाहिलं तर हातामध्ये ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी आपल्याला पाहायला मिळतील. तर ही जी लिखित नोंदी असणारी जी परंपरेची सुरुवात आहे ती मेसोपोटेमियातील सुमेर या संस्कृतीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर सुमेर राज्यामध्ये काय व्हायचं की जे वेगवेगळे होऊन गेलेले राज्य आहेत त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या आहेत, तर या कहाण्या काय केल्या जायच्या, या शिलालेखांमधून जतन केलेल्या पाहायला मिळतील. यामध्ये जर सर्वाधिक प्राचीन शिलालेख जर पाहायला गेला तर तो 4500 वर्षापूर्वीचा, म्हणजे सुमेरमधील 2 राज्यामध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो आता सध्या या मगाशी आपण पाहिलेल्या फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे आधुनिक इतिहास लेखन. म्हणजे आपल्याला आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची जी 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. तर हा परीक्षेला प्रश्न नेहमी येत असतो. तर या आधुनिक इतिहास लेखनाची जी वैशिष्ट्ये आहेत त्यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येईल की ही पद्धत कशी आहे, शास्त्रशुद्ध पद्धत असलेली आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा आहे की हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच काय की भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या ज्या कृती आहेत त्या संबंधानं काय केलेल्या असतात, ह्या सांगितलेल्या असतात. म्हणजे ही जी इतिहास लेखनाची पद्धत आहे ती पूर्णपणे मानव केंद्रित आहे. त्या कृतींचा संबंध जो आहे तो दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्या ज्या आहेत याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी नसतो, तर ती केवळ काय असते, तर मानव केंद्रित असते. त्याच्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे बघा की या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी सुसंगत असते. म्हणजे विश्वासार्ह पुरावे या ठिकाणी असतात, त्यांचा आधार घेऊन त्याची मांडणी तर्क सुसंगत अशा पद्धतीने केलेली असते. आणि चौथा आहे मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे मानवजातीच्या वाटचालीचा वेध हे या ठिकाणी महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर या वैशिष्ट्यांचा उपयोग आपल्याला प्राचीन ग्रीक लेखनामध्ये आढळलेला पाहायला मिळतो. यामध्ये हिस्ट्री हा जो ग्रीक भाषेतील जो शब्द आहे
इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत जर युरोपमध्ये आपण पाहिलं तर तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन क्षेत्रामध्ये अत्यंत लक्षणीय प्रगती झालेली होती. तर वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग आपण सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणं आपल्याला शक्य आहे. असा विश्वास विचारवंतांना वाटू लागलेला होता. पुढील काळामध्ये मग युरोप आणि अमेरिका या दोन देशामध्ये काय झालेलं आहे की इतिहास आणि इतिहास लेखन याच्याविषयी खूप विचार विनिमय झाला आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला काय झालेलं आहे महत्त्व येत गेलेलं आहे. यामध्ये जर पाहिले तर 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये जे विविध विद्यापीठं होती त्याच्यामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्वसंबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हळूहळू काय झालं हे चित्र बदलू लागलं आणि इसवी सन 1737 मध्ये काय झालं जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त करण्यात आलं आणि मग त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठामध्ये सुद्धा इतिहासाची अभ्यासाची काय झालेली आहेत केंद्र बनलेली आहेत. मग ही जी इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली ही बनत असताना यामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे विचारवंत आहेत ते महत्त्वाचे विचारवंत आपल्याला या पुढच्या भागामध्ये काय करायचे आहेत पाहायचे आहेत. तर युरोपातील महत्त्वाच्या विचारवंतापैकी पहिले विचारवंत आहेत ते म्हणजे रेने देकार्त. हे फ्रान्स या देशामधील होते आणि त्यांनी एक जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यांनी आपल्या विचारामध्ये ही माहिती दिलेली आहे की ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. आणखीन एक त्यांनी गोष्ट अशी सांगितली की एखादी गोष्ट सत्य आहे असं खात्रीनं प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा आपण कधीही स्वीकार करू नये अशा पद्धतीची माहिती किंवा विचार या रेने देकार्त या विचारवंतांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे जे विचारवंत आहेत ते म्हणजे फ्रान्स देशातील व्हॉल्टेअर. त्यांचं मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी अरुये. यामध्ये त्यांनी आपल्या कॅन्डिड या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यावरच आपलं लक्ष केंद्रित करू नये तर त्या काळातील असणाऱ्या समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टींचाही विचार आपण केला पाहिजे. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असा मुद्दा या व्हॉल्टेअर यांनी मांडलेला आहे आणि म्हणूनच व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण पुढील विचारवंत पाहणार आहोत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. हे जर्मनी या देशातले आहेत. यांच्या दोन ग्रंथांची नावं पहा. पहिला आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरा आहे रिझन इन हिस्ट्री. तर यांनी आपले विचार असे मांडलेले आहेत की ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. जे इतिहासामधलं जे वास्तव आहे ते अतिशय तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. दुसरा आहे की इतिहासातील घटनाक्रम हे प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. जी इतिहासातील पहिली घटना आहे त्याच्यापेक्षा जी दुसरी घटना असते त्याच्यामध्ये काही प्रगती झालेली असते असे टप्पे दर्शवणारा हा घटनाक्रम असतो. तिसरा विचार त्यांनी असं सांगितलं आहे की इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. तर इतिहासकाराला जे काही वेळोवेळी उपलब्ध होणारे पुरावे आहेत तर त्या पुराव्यानुसार काय केलं पाहिजे इतिहासाच्या मांडणीमध्ये हळूहळू बदल होणं हे स्वाभाविकच आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी. याला द्वंद्ववादी सिद्धांत असं म्हणतात. तर या द्वंद्ववादी सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की इथं घटनेचा अर्थ लावण्यासाठी दोन विरोधी प्रकार घ्यावे लागतात. त्याशिवाय मानवी मनाला या घटनेचं आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे किंवा चांगले वाईट
अशा पद्धतीचा द्वंद्ववाद हा असतो. त्याला डायलेक्टिक्स असं म्हटलं जातं. तर हा प्रथम सिद्धांत या हेगेल यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळेल. पुढचे जर्मनीचे विचारवंत आहेत. जर्मनीमधील बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी सुद्धा 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. पहिला ग्रंथ आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. यांनी आपल्या विचारामध्ये असं मत मांडलेलं आहे की इतिहास संशोधनामध्ये मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. म्हणजे मूळ दस्तऐवज जे सापडतात, जे प्राप्त होतात, याच्यातून जी घेतलेली माहिती आहे ती सर्वात महत्त्वाची असते. आणि ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं अत्यंत आवश्यक असतं, असंही मत त्यांनी मांडलेलं आहे. या शोधामुळेच आपण काय करू शकतो, ऐतिहासिक सत्यापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. आणि इतिहास लेखनामध्ये ज्या काल्पनिक गोष्टी वर्णन केलेल्या असतात त्याच्यावरती त्यांनी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर जास्तीत जास्त भर दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवरती खूप प्रभाव असलेला आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतो. त्याच्यानंतरचे जगप्रसिद्ध विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. हे जर्मनी या देशाचे आहेत. यांनी जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे दास कॅपिटल. याच्यामध्ये यांनी बऱ्याचशा विचारांची माहिती आपल्याला दिलेली आहे. यामध्ये ते म्हणतात की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा आहे. म्हणजे इतिहास हा कधीही कल्पनेने आपण सांगू शकत नाही, तर तो जिवंत माणसांचा इतिहास असतो. आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तींचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. आपल्याला ज्या काही मूलभूत गरजा भागवायच्या आहेत त्यासाठी उपलब्ध असणारं जे काही साधन आहे त्याच्या स्वरूपावर आणि मालकीवर व्यक्तीचं काय असतं, एकमेकांशी जे संबंध असतात ते अवलंबून असतात, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात की उत्पादन साधनांचे वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्ग संघर्ष उभा राहतो. म्हणजे बघा, जर उत्पादन साधनांचं वाटप जर सर्व समाज घटकामध्ये समान पद्धतीनं झालं नाही तर काय होतं की समाजामध्ये वर्ग संघर्ष उभा राहतो. हा एक त्यांनी काय केलेला आहे, सिद्धांत मांडलेला आहे. त्याचं नाव आहे वर्ग संघर्ष सिद्धांत. त्याच्यानंतर ते म्हणतात की उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. म्हणजे ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं जास्त आहेत ते काय करतात, ज्यांच्याकडे ही साधनं कमी आहेत त्या वर्गाचं ते आर्थिक शोषण करत असतात. अशा पद्धतीचे विचार त्यांनी आपल्या या ग्रंथांमधून मांडलेले आपल्याला पाहायला मिळेल. तर इतिहास लेखनाच्या काही प्रणाली पद्धतीपैकी आपल्याला एक इथं पद्धती लिहिली आहे ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. तर ॲनल्स आपण या इतिहास लेखनाची एक पद्धत महत्त्वाची म्हणू शकतो. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये काय झालेलं आहे, ॲनल्स या नावाने ही इतिहास लेखनाची प्रणाली सुरुवातीला पद्धत ही उदयास आलेली होती. आता इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी किंवा राजे, महान नेते किंवा त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, त्यांची युद्ध याच्यावर केंद्रित न करता त्या काळामध्ये असणारं हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचं श्रेय हे आपण जर पाहिलं तर फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. म्हणजे फक्त इतिहास म्हणजे या राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, त्यांचं राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध हे न राहता तर त्या काळामध्ये असणारं हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा सुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. हे या ॲनल्स प्रणालीमध्ये काय केलेलं आहे, फ्रेंच इतिहासकारांनी पटवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इतिहास लेखनाची दिलेली आहे पद्धत ती म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. आता स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं की फक्त पुरुषांच्यावरती इतिहास लेखन केलं जायचं, पण
स्त्रियांच्यावरती सुद्धा काय केला पाहिजे, इतिहास लिहिला पाहिजे. ही गोष्ट फ्रेंच विदुषी म्हणजे विद्वान सीमा द बोवा या स्त्रीवादी मूलभूत भूमिका जी आहे ती या सीमा द बोवा यांनी व्यक्त केलेली आहे. तर स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव केला पाहिजे किंवा जास्त केला पाहिजे आणि तो करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. म्हणजे त्यानंतर काय झालं की स्त्रियांच्या आयुष्याशी असणारी त्यांच्या आयुष्याशी निगडीत असणारी नोकरी असेल, त्यांचा रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल म्हणजे संघटनांचा अभ्यास, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या काही संस्था असतील, स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य असेल, यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारं जे संशोधन सुरू झालं ते या सीमा द बोवा या फ्रेंच विद्वान महिलेनं काय केलेलं आहे याची सुरुवात केलेली आहे. आणि 1990 नंतर मात्र स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानला गेला आणि त्यांच्यावरती इतिहास लिहिण्यावरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही आपण स्त्रीवादी इतिहास लेखन पद्धत या ठिकाणी म्हणू शकतो. याच्यानंतर आपल्याला शेवटचे विचारवंत पाहायचे आहेत. फ्रान्स देशामधले मायकेल फुको यांनी आपल्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये म्हणजेच आर्किओलॉजी ऑफ नॉलेज याच्यामध्ये असं सांगितलं आहे की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी मांडले. म्हणजे इतिहासाची कालक्रमानुसार ही अखंड मांडणी कधीही करता कामा नये. पुढे ते असं म्हणतात की अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नसून भूतकाळामध्ये जे काही स्थित्यंतर झालेले आहेत, जे बदल घडलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं नाही तर काय केलं पाहिजे, भूतकाळातील बदल जो आहे त्याचं स्पष्टीकरण आपण मांडलं पाहिजे इतिहासामधून असं त्यांनी म्हटलेलं आहे. या पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व असं काय केलेलं आहे, संबोधलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था इत्यादी विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती ही अशा रीतीनं काय झालेली आहे, सतत विस्तारत गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचा स्वतंत्रपणे काय केलेला आहे, इतिहास लिहिला जाऊ लागलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपला पहिला पाठ इतिहास लेखन म्हणजे पाश्चात्य देशातली परंपरा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि विविध पाश्चात्य जे काही विचारवंत आहेत त्यांची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर हा पाठ तुमच्या लक्षात आलेला असेल. ठीक आहे, धन्यवाद.